पुढचं शीर्षक आहे, प्रत्येकाचे स्वतःचे एक इष्टदैवत असते. प्रत्येकाचे स्वतःचे एक इष्टदैवत असते. अनेक लोक माझ्या बाबांकडे जाऊन म्हणत, बाबा, शांती मिळावी म्हणून मी तुमची पूजा करतो. बाबा उत्तर देत, तुला वाटते का की माझी पूजा केल्याने तुला शांती मिळेल? तुझ्या आत्म्याची पूजा कर, मग तुला शांती मिळेल. तुम्ही जेव्हा गुरूंची पूजा करता तेव्हा तुम्ही ती स्वतःसाठी करीत असता. तुम्ही गुरूंवर कोणताही उपकार करीत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याने नित्यानंद बाबांच्या फोटोसमोर उदबत्ती लावली तर यामुळे बाबा नित्यानंदांचे काहीही भले होणार नाही. ज्याने उदबत्ती लावली त्याचेच कल्याण होईल. म्हणून तुम्ही स्वतःसाठीच आपल्या अंतरात गुरूंचे पूजन केले पाहिजे. तुमचा भाव जर असा असेल तर तुम्हाला त्यांचे सर्व ज्ञान प्राप्त होईल. काही लोक हत्तींची पूजा करतात, तर काही जण घोड्यांची. काही असे लोक आहेत जे आपल्या कारखान्यांची पूजा करतात, तर काही जण आपल्या कपड्यांची पूजा करतात. काही जण आपल्या पायतानांना पूजतात आणि काही लोक आपल्या इंद्रियांची व विषयासक्तीची पूजा करतात. त्यांच्यात व माझ्यात एवढाच फरक आहे की मी माझ्या गुरूंची पूजा करतो. प्रत्येकाचे आपापले असे पूजेचे एक लक्ष्य असते. मी जेव्हा माझ्या गुरूंचे पूजन करीत असे तेव्हा मी त्यांना काहीही दिले नव्हते. या उलट मलाच त्यांच्याकडून सर्व काही मिळाले. काहीही न घेता त्यांनी मला स्वतःचा आत्माच देऊन टाकला. माझे गुरुदेव कॉफी पीत असत आणि एक दोनदा त्यांनी मला त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला बोलावले. अजूनही तुम्ही कधी पहाटे समाधी मंदिरात गेलात तर तुम्हाला कॉफीचे काही कप तिथे ठेवलेले दिसतील. लोक तिथे अजूनही कॉफी अर्पित करतात. या विश्वासाने देतात की ती माझ्या बाबांना पोहोचेल. कोणी जर त्या लोकांना विचारले की तुम्ही असे का करीत आहात, तर ते म्हणतील की आम्हाला अशा प्रकारे आमच्या इष्टदेवतेची पूजा करायला आवडते. पूजेच्या या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे दुसरे काही नसून आपल्याच मनाचे समाधान करण्यासाठी, त्याला दिलासा देण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आहेत. जोवर प्रश्न भगवंताचा आहे तोवर तो स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. तो सर्व पूजांच्या पलीकडे आहे. तुम्ही जेव्हा स्वतः दिव्य बनता, तुम्ही जेव्हा त्याच्याशी एकरूप होता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने त्याची पूजा करू शकता. तुम्ही जेव्हा पूजा करण्यात पूर्णतः तल्लीन होऊन जाता तेव्हा तीच सर्वोच्च पूजा असते. आता पूजेच्या संदर्भात आपलं सूत्र पूर्ण, पूजेचं तत्त्व आपल्याला ते समजावून सांगत आहेत. पुन्हा एकदा वाचू की पूजेच्या या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे दुसरे काही नसून आपल्याच मनाचे समाधान करण्यासाठी, त्याला दिलासा देण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आहेत. जोवर प्रश्न भगवंताचा आहे तर तो स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. तो सर्व पूजांच्या पलीकडे आहे. तुम्ही जेव्हा स्वतः दिव्य बनता, तुम्ही जेव्हा त्याच्याशी एकरूप होता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने त्याची पूजा करू शकता. तुम्ही जेव्हा स्वतः दिव्य बनता, तुम्ही जेव्हा त्याच्याशी एकरूप होता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने त्याची पूजा करू शकता. तुम्ही जेव्हा पूजा करण्यात पूर्णतः तल्लीन होऊन जाता तेव्हा तीच सर्वोच्च पूजा असते. भगवान नित्यानंदांची ही सर्वोच्च शिकवण आहे की परमात्मा प्रत्येकाच्या अंतरात पूर्णपणे निवास करतो आणि ही पूर्णता सर्वांमध्ये समान असते. परमात्मा प्रत्येकाच्या अंतरात पूर्णपणे निवास करतो आणि ही पूर्णता सर्वांमध्ये समान असते. तसेच आपण जर साकार रूपात त्याची पूजा केली तर आपण हे विसरू नये की त्या साकार रूपात आपण अंतरात्म्याचीच पूजा करीत आहोत. आत्मा बाहेर राहतो असा विचार आपण करू नये. बाह्य पूजा ही खरी पूजा नव्हे. अंतरात्म्याची पूजा हीच खरी पूजा आहे. माझ्या बाबांनी मला सर्व प्रकारच्या बाह्य पूजा सोडायला लावल्या आणि आंतरिक पूजा करण्याचा निर्देश दिला.
मी जर बाह्य पूजा करीत असलो तर ते माझ्या एका जुन्या व्यसनामुळे आहे. याचे कारण आहे की मला गुरुप्रेमाचे व्यसन जडले आहे. ही त्यांनी मला शिकविलेली गोष्ट नाही. ते जर आज आपल्या भौतिक स्वरूपात असते तर अशा प्रकारे त्यांची पूजा केल्याबद्दल माझ्यावर रागावले असते, कारण त्यांचा फक्त अंतरात्म्यावरच विश्वास होता. तर अशा रीतीने पूजेच्या संदर्भात त्यांनी आपणाला खूप सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बाबा मुक्तानंद सांगतायत की त्यांना बाह्य पूजा केलेली बिलकुल आवडत नसे. आणि आपण आधी वाचलं करुणामय ज्योत भगवान नित्यानंद ह्या पुस्तकात चरित्रामध्ये पण की ते शिवलिंग तयार करायचे बाबा मुक्तानंद आणि त्याची पूजा करायचे. तर त्यांनी तेव्हा भगवान नित्यानंदांनी त्यांना सांगितलं किंवा ह्याच पुस्तकात आपण वाचल्या आधी की तुझ्या अंतरी एक लिंग आहे, शिवलिंग आहे, जे वास्तविक लिंग आहे, त्याची पूजा कर, अंतरात्म्याची पूजा कर, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण भर जी काही गुरुपूजा करायची आहे, भगवंताची पूजा करायची, ती आपल्या अंतरात्म्यातच करायची, कारण आत्माच तेच आहे, हे त्यांची शिकवण होती. आणि ह्यावर त्यांचा दृढ विश्वास होता, कारण ती त्यांची अनुभूती होती आणि तेच सत्यही आहे. त्यांनी आपल्या साधनेच्या बळावरती ह्या अनुभूती घेतल्या आहेत आणि सर्वच संतांनी ह्या आपल्या अनुभूती घेतलेल्या आहेत. त्यामुळे ते इथे सांगतायत की आपल्या अंतरात्म्यामध्येच ते भगवंताचं तत्त्व पूर्ण रूपाने वास करत आहे आणि सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये ते समान रूपाने उपस्थित आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आतमध्ये जाऊन ती पूजा केली पाहिजे किंवा आपल्याच अंतरी ते अनुभवलं पाहिजे. आणि इथे ते खूप छान सांगतायत की जोपर्यंत आपण दिव्य होत नाही आणि एकरूप होत नाही ईश्वरीय तत्वाशी, तोपर्यंत ती खरी पूजा होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आपणाला पूजेची सखोलता बाबा मुक्तानंद आपणाला समजावून सांगत आहेत की त्यांच्या भगवान नित्यानंदांनी त्यांना शिकवलेली ते सांगतायत. तर बाबा मुक्तानंद त्यातूनही म्हणतायत, तरीसुद्धा मी थोडी पूजा करतो, बाह्य पूजा, कारण मला ती जडलेली सवय आहे आणि ती केल्यापासून मला राहत नाही. पण माझे बाबा असते तर ते मला ओरडले असते, त्यांनी मला ते करू दिलं नसतं, हेही ते सांगतायत. तर अशा पद्धतीने पूजेची सखोलता आपण जसजसे दिव्य होत जातो, जसजसे आपलं चित्त शुद्ध होत जातं, जसजसे आपण आतमध्ये असलेल्या आपल्या आत्मतत्वाला प्रकट होण्याचे वाव देतो, तीच खरी पूजा आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आणि हे आपणाला ते पूर्णतः स्पष्ट करत आहेत. पुढे सांगतात, अंतर्शक्ती विशेषतः पावलांमधून प्रवाहित होत असते. आपल्या संस्कृतीनुसार जेव्हा कोणी संत एखाद्याच्या घरी येतात तेव्हा यजमान त्या संतांचे चरण धुतात, तथापि खरे चरण काही वेगळेच असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचरणांचे वंदन करताना म्हटले आहे की खरे चरण हे सूक्ष्म शरीरात सहस्रारामध्ये असतात. त्या चरणांना ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम मंत्राचे नाव दिले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचरणांचे वंदन करताना म्हटले आहे की खरे चरण हे सूक्ष्म शरीरात सहस्रारामध्ये असतात. त्या चरणांना ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम मंत्राचे नाव दिले आहे. कोणी जर माझ्या बाबांच्या चरणांचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना राग येईल. मी एक दोनदा त्यांच्या चरणांना स्पर्श केला होता, पण मग ते माझ्यावर खरोखरच ओरडले होते. तरी देखील ते अत्यंत प्रेमळ होते. संतांचा आशीर्वाद व राग सारखेच असतात. संत तुमच्यावर रागावू देत किंवा तुमच्याशी गोड बोलू देत, दोन्ही सारखेच असते. बाह्य चरण हे ठीक आहेत, पण तुम्ही त्यांच्या चरणांच्या ऐवजी त्यांच्या हृदयाला स्पर्श करू शकलात तर ते जास्त चांगले. माझे गुरु कधीही खडावा घालत नसत. तरीही कोणी जर त्यांच्याकडे पादुका घेऊन गेले तर त्या पादुकांना स्पर्श करून ते आशीर्वाद देत. मग तो मनुष्य त्या पादुका गुरूंच्या आहेत या भावाने त्यांची पूजा करी आणि तो भाव फलद्रूप होत असे. ऋषीमुनी म्हणतात की परमेश्वर तुमच्या भावाच्या दृढतेमध्ये वास करतो.
तो नुसत्याच एखाद्या मूर्तीमध्ये, काष्टामध्ये, माती किंवा चित्रामध्ये वास करीत नाही. याच कारणास्तव पुष्कळ लोक पादुकांची गुरुपादुका समजून पूजा करतात. तुम्ही कोणत्याही भावाने पूजा केलीत तरी त्या भावाचे फळ देणारा ईश्वरच असतो. महाराष्ट्रात बहिणाबाई नावाच्या एक महान संत होऊन गेल्या. त्यांनी म्हटले आहे की तुमच्या भावाची प्रगाढताच फलित होते. तुमचा स्वतःचा भावच तुम्हाला मोक्ष देतो. सर्वांचा आत्माच सगळ्या भावांचे फळ देतो. पुन्हा वाचू आपण. तुम्ही कोणत्याही भावाने पूजा केली तरी त्या भावाचे फळ देणारा ईश्वरच असतो. महाराष्ट्रात बहिणाबाई नावाच्या एक महान संत होऊन गेल्या. त्यांनी म्हटले आहे की तुमच्या भावाची प्रगाढताच फलित होते. तुमचा स्वतःचा भावच तुम्हाला मोक्ष देतो. सर्वांचा आत्माच सगळ्या भावांचे फळ देतो. आता इथं गुरुचरणांविषयी सांगितलेलं आहे. गुरुचरणांचं कोणताही साधक किंवा भक्त आपली आदर आणि कृतज्ञता, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि गुरूंच्या चरणांना स्पर्श करणं, त्यांची पूजा करणं हे त्याला आवडत असतं. आणि इथे बाबा मुक्तानंद आपणाला अजून स्पष्ट करत आहेत की खरे गुरुचरण हे सहस्त्रारामध्ये असतात, म्हणजे आत्मतत्व आहे. खरे गुरुचरण हे आत्मतत्व आहे. पुन्हा इथे तेच आलंय की जी पूजा, बाह्य पूजा करण्यासंदर्भात जे तत्व आहे तेच गुरुचरणांविषयी तत्व आहे. तर खरे चरण हे सहस्रारामध्ये आहेत, जे माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि ती खरी गुरुचरण पूजा आहे, म्हणजे आपल्या आत्म्याची पूजा करणं ही खरी गुरुचरण पूजा आहे. आणि तरीसुद्धा इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की भगवान नित्यानंदांना अशी चरणपूजा आवडत नसे आणि किंवा पाया पडलेलंही आवडत नसे. आणि तरीसुद्धा एखाद्या साधकाने जर काही खडावा किंवा पादुका आणल्या आणि त्यांना ते स्पर्श करायचे आणि ते त्यांना पूजेसाठी द्यायचे, कारण त्या साधकाचा भाव त्या साधकासाठी महत्त्वाचं होतं. ते त्या दृष्टीने पण गुरूंशी जोडलं जाणं, त्यामुळे तेवढं ते स्वीकारायचे. स्वतःच्या पायाला ते स्पर्श करून देणं किंवा हे टाळायचं किंवा त्यांना ते आवडत नसे. पण जर कोणी अशा पादुका आणल्या तर त्या घालून त्यांना ते द्यायचे, पुन्हा परत त्या साधकाला द्यायचे. तर अशा रीतीने इथे, कारण त्या साधकाचे भाव वृद्धिंगत व्हावे, तो आत्मस्वरूपात स्थिर व्हावा, हीच त्यांची त्यामागची भूमिका आहे. आणि इथे बहिणाबाईंचा पण दाखला देत आहेत की आपले जे भाव आहेत ते भावच आपणाला मोक्ष देत असतात किंवा बंधन देत असतात. बंधनातही अडकवणारे आपले भावच आहे आणि मोक्षही प्रदान करणारे, म्हणजे कर्मबंधनमुक्त करणारे सुद्धा आपले भावच आहे. त्यामुळे आपलाच अंतरात्मा आपल्यावर कृपा करत असतो आणि तिथेच सद्गुरु तत्व आणि भगवत तत्व तिथं वास करत असतो. हे बहिणाबाईंची पण शिकवण आहे आणि सर्व संतांची शिकवण आहे. आता पुढे ते सांगतात, परमगुरु ते आहेत जे आपल्यामध्ये त्यांची शक्ती संप्रेषित करू शकतात. परमगुरु ते आहेत जे आपल्यामध्ये त्यांची शक्ती संप्रेषित करू शकतात. ते आपल्या सर्व चक्रांचे व ग्रंथींचे भेदन करू शकतात आणि आपल्या मनाला शांती व आनंदाने भरू शकतात. याच कारणासाठी मी माझ्या गुरूंची एवढ्या आदराने पूजा करतो. परमगुरु ते आहेत जे आपल्यामध्ये त्यांची शक्ती संप्रेषित करतात, जे आपल्या सर्व चक्रांचे व ग्रंथींचे भेदन करू शकतात, जे आपल्या सर्व चक्रांचे व ग्रंथींचे भेदन करू शकतात आणि आपल्या मनाला शांती व आनंदाने भरू शकतात. याच कारणासाठी मी माझ्या गुरूंची एवढ्या आदराने पूजा करतो. माझ्यासाठी आजही ते त्यांच्या मूर्तीमध्ये तितकेच जिवंत आहेत जितके ते आपल्या भौतिक स्वरूपात असताना होते. सगुण व निर्गुण, जड व चैतन याच्या फरकामध्ये फक्त मूर्खालाच रस वाटू शकतो. विवेकशील मनुष्य त्याकडे कधीच आकर्षित होणार नाही. सर्वोच्च महत्त्व आहे ते फक्त गुरुभावाचे, गुरूंची एकात्मतेचे. इथे सांगतायत, पुन्हा आपण वाचू की परमगुरु ते आहेत जे आपल्यामध्ये त्यांची शक्ती संप्रेषित करू शकतात.
जे आपल्या सर्व चक्रांचे व ग्रंथींचे भेदन करू शकतात आणि आपल्या मनाला शांती व आनंदाने भरू शकतात. याच कारणासाठी मी माझ्या गुरूंची एवढ्या आदराने पूजा करतो. माझ्यासाठी आजही ते त्यांच्या मूर्तीमध्ये तितकेच जिवंत आहेत, जितके ते आपल्या भौतिक रूपात असताना होते. सगुण व निर्गुण, जड व चेतन याच्या फरकामध्ये फक्त मूर्खालाच रस वाटू शकतो. विवेकशील मनुष्य त्याकडे कधीच आकर्षित होणार नाही. सर्वोच्च महत्त्व आहे ते फक्त गुरुभावाचे, गुरूंची एकात्मतेचे. तर आता इथं गुरूंच्या विषयी, गुरूंच्या शक्तीविषयी, त्यांच्या कार्याविषयी सांगत आहेत. खरे गुरु कोण असतात हेही इथे थोडक्यात ते स्पष्ट करत आहेत, की जे गुरु आपल्या साधकाच्या अंतरातली शक्ती जागरण करू शकतात. शक्तीचं जागरण होतं, त्याच्या अंतरातल्या शक्तीची अनुभूती त्याला करून देतात आणि ती त्याला साधनेला लावतात आणि त्याच्या अंतरी असलेल्या ज्या अज्ञानाच्या गाठी आहेत त्या गाठी सोडवतात. अज्ञानाच्या गाठी ते सोडवतात आणि त्यामुळे त्या साधकाला खरी शांती आणि आनंद प्राप्त होत असतो. हे खऱ्या गुरूंचं कार्य असतं, की तो साधनेला लावतो, हे आहे. आणि त्यामुळे इथे गुरु देहात असोत किंवा नसले तरीसुद्धा साधकाला काही त्याने फरक पडत नाही. समाधिस्थ जरी असतील तरीसुद्धा महत्त्व याला आहे, की तो किती एकरूप झालेला आहे, आपल्या गुरूंशी किती एकरूप झालेला आहे, गुरुभाव त्याच्या अंतरी किती आहे ह्याला महत्त्व आहे. आता अनेक संत हे समाधिस्थ आहेत. माऊली समाधिस्थ आहे, तुकाराम महाराज आहेत, माझे सद्गुरू पण समाधिस्थ आहेत. सर्व स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ समाधिस्थ आहेत. शेगावचे गजानन महाराज समाधिस्थ आहेत. कोंदवलेकर महाराज समाधिस्थ आहेत. तरीसुद्धा आज त्यांच्या मागे पूर्णतः सर्व काही साधक अनुग्रहित होत आहेत, अनुभूती प्राप्त करत आहेत आणि तितकाच गुरुभाव अंतरी साधकांच्या, भक्तांच्या असतो. हेच महात्म्य आहे आणि त्यामुळे हे भावाला महत्त्व आहे आणि एकरूपता किती आहे ह्याला महत्त्व आहे, हे ते सांगतायत. पुढे सांगतात, मला अजूनही तशाच सदेह रूपात माझ्या गुरूंचे दर्शन घडते. मला अजूनही सदेह रूपात माझ्या गुरूंचे दर्शन घडते आणि कधीकधी अंतरी त्यांचा आवाज ऐकू येतो. मी मूर्तीपूजक नाही व देवळांमध्ये जाण्याची मला आवडही नाही, पण मला पुन्हा पुन्हा त्याच रूपात त्यांचे दर्शन घडते. म्हणून मी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. एकदा मी त्यांना विचारले की मी त्यांच्या कोणत्या फोटोची पूजा करू आणि त्यांनी तोच फोटो सांगितला ज्याबद्दल मी विचार करीत असे. म्हणून मी तो फोटो मोठा करून आणला, त्याचे तैलचित्र बनविले व नंतर त्यावरून एक मूर्ती बनविली. जेव्हा आपण त्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा आपण त्यांचीच पूजा करीत असतो. जेव्हा आपण मूर्तीची पूजा करतो तेव्हा आपण त्यांचीच पूजा करीत असतो. तर इथे पुन्हा त्यांनी गुरूंचं अस्तित्व, जेव्हा गुरु देहात असताना आणि देहात नसतील तरी सुद्धा ते अस्तित्व साधकासाठी, भक्तासाठी कायम एक असतं, की जो एकरूप झाला आहे, ज्याने गुरुभाव अनुभवला आहे आणि जो गुरुभावात दृढ झाला आहे, त्याच्यासाठी देहात असणं आणि नसणं ह्याने कोणताच फरक पडत नाही आणि तो त्या फोटोतून तितकीच शक्ती घेऊ शकतो. आणि फोटो असावा किंवा नसावा, असला तरी चालेल, नसेल तरी पण फोटो एक आधारही असतो आणि त्या फोटोच्या माध्यमातनं गुरूंच्या अस्तित्वाची अनुभूती घ्यायला अजून सोपं पडतं, एकरूपतेला सोपं पडतं. तर त्या फोटोतूनही फोटोच्या माध्यमातून सुद्धा साक्षात समोर आहेत अशा अनुभूती अनेक साधकांच्या आहेत आणि त्या येतातही. पुढे सांगतात की माझ्या बाबांचे डोळे बहुतेक वेळा मिटलेले असत. त्यांचे डोळे फार मोठे व अत्यंत शक्तिपूर्ण होते. ते कधीच कोणाकडे उघड्या डोळ्यांनी पाहत नसत. खाताना किंवा पिताना सुद्धा ते आपले डोळे मिटलेलेच ठेवीत. तुम्ही त्यांचे जे फोटो पाहता ते सर्व एका फोटोग्राफरने काढले आहेत आणि त्यासाठी त्याला तासनतास वाट पाहावी लागली होती. जेव्हा नित्यानंद बाबांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्याच क्षणी फोटोग्राफरने फोटो काढला.
फोटोमध्ये खूप शक्ती असते. ती शक्ती कशा प्रकारची आहे, हे तो फोटो कोणाचा आहे यावर अवलंबून असते. त्या व्यक्तीची स्थिती त्या फोटोमध्ये निहित असते. माझ्या बाबांच्या फोटोतील शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जर नित्यानंद बाबांशी संबंध स्थापित करायचा असेल, तर फक्त त्यांच्या फोटोतील त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मंत्र जप करा. अशा प्रकारे शक्ती तुमच्यात प्रवेश करेल आणि मग आपोआपच बाबांशी तुमचा संबंध स्थापित होईल. तर इथे फोटोच्या संदर्भात किती मोठी गोष्ट आहे की ते सांगतायत की भगवान नित्यानंदांचे डोळे कायम म्हणजे फार कमी मध्ये-मध्येच ते उघडायचे. बाकी ते आत्मलीन अवस्थेत असल्यामुळे त्यांचे डोळे हे अनेक म्हणजे जास्तीत जास्त वेळ मिटलेले असायचे आणि फोटोग्राफरने फोटो तेव्हाच काढला जेव्हा त्यांनी डोळे उघडलेले आहेत. तर त्याने पण किती फोटो काढण्यासाठी मेहनत घेतली असेल आणि त्या फोटोतून पण हे सर्व महान विभूती आहेत. त्यांच्या फोटोतून सुद्धा तेवढीच ऊर्जा त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं की आपल्याला मिळत असते. कारण त्यांनी तो स्थूल फोटो आहे तरीसुद्धा त्या फोटोतून आपल्याला तितकीच ऊर्जा मिळते. कारण त्यांचं तपस्येचं बळ त्या फोटोमध्ये सुद्धा असतं. तर हे इथे देत आहेत आणि त्यामुळे ते सांगतात की फोटोमध्ये खूप शक्ती असते. ती शक्ती कशा प्रकारची आहे हे तो फोटो कोणाचा आहे यावर अवलंबून असते. त्या व्यक्तीची स्थिती त्या फोटोमध्ये निहित असते. माझ्या बाबांच्या फोटोतील शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जर नित्यानंद बाबांशी संबंध स्थापित करायचा असेल, तर फक्त त्यांच्या फोटोतील त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मंत्र जप करा. अशा प्रकारे शक्ती तुमच्यात प्रवेश करेल आणि मग आपोआपच बाबांशी तुमचा संबंध स्थापित होईल. तर अशा पद्धतीने संतांच्या फोटोंच्या बद्दल तर प्रत्येक साधकाकडे काही ना काहीतरी आठवणी आहेत, अनुभूती आहेत आणि बाबा मुक्तानंदांनी पण त्या सांगितलेल्या आहेत. की त्यांचा एक साधक रेल्वे लाईनच्या इथून जात आहे आणि त्याचा पाय अंधार आहे सर्वत्र आणि पाय गटारात पडतो आणि तो पूर्णतः ओला होतो. त्याच्याकडे जी पिशवी असते त्याच्यात नित्यानंदांचा फोटो असतो. तो त्याला काही होत नाही. की पुस्तक आहे काय पुस्तक की फोटो आता मी लक्षात येत नाही आहे. पण त्या पुस्तकाला ते ओलं झालं नव्हतं आणि तितक्यात त्याने स्मरण केलं आणि त्यांना एक हात आला आणि ते बाहेरही काढलं गेलं त्या साधकाला त्या गटारातून. तर ही अनुभूती आहे. तर त्याच्यामुळे आपल्या सोबत फोटो असणं, आपल्या जवळ असणं, आपल्या घरात असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते खूप सुरक्षा कवच आपल्या घराला आपल्याला ते प्रदान करत असतं. आपल्या नकळत ते करत असतं. ही अनुभूती आहे. माझ्या सर जेव्हा लहान होते आणि रत्नागिरीत होते आणि तेव्हा तिथं नदीला म्हणजे गावाकडे होते त्यांच्या रत्नागिरीच्या आसपास गाव असेल तर तिकडे नदीला पूर आला होता आणि तेव्हा त्यांच्या आईने ही 4 भावंडं 3 बहिणी आणि सर आणि आई बाबा. तर तेव्हा बाबा नसतील घरात तर हे 4 भावंडं आणि आई हे कॉटवर बसले आणि सर्वत्र पूर होता. पण सरांच्या घरामध्ये कॉट आणि कॉटच्या वरती गुरुदेवांचे फोटो होते. त्याला काही धक्का झालेला नव्हता. तर असे खूप साऱ्या अनुभूती आहेत आणि सर्व काही आहे. तर त्यामुळे फोटोशी पण एकरूप होणं आणि शक्तीची अनुभूती घेणं हा पण एक खूप मोठा आत्मिक अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपणाला खूप पुढे घेऊन जातो आणि त्यासाठी त्यांनी एक अभ्यास पण इथे प्रॅक्टिकल एक युक्ती किंवा मोठा अभ्यास पण त्यांनी आपल्यासाठी सांगितलेला आहे की नित्यानंद बाबांशी संबंध स्थापित करायचा असेल तर फक्त त्यांच्या फोटोतील त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मंत्र जप करा. अशा प्रकारे शक्ती तुमच्यात प्रवेश करेल आणि मग आपोआपच बाबांशी तुमचा संबंध स्थापित होईल. जेव्हा पण आपण साधन करतो त्यावेळेला आपण आपल्या गुरूंना
एकतर फोटो समोर आपण त्यांना बसावं किंवा फोटो पाहून आपण नामस्मरण करावं किंवा मेडिटेशनला सुरुवात करावी. जर तसं फोटो शक्य नसेल तर आपण आपल्या मनाच्या समोर आपल्या सद्गुरूंची प्रतिमा आपण स्मरून आपण ते करणं आवश्यक आहे. तर हेही ते सांगतायत. पुढे सांगतायत, एक दिवस आश्रमात दर्शनाला आलेल्या एका माणसाला माझ्या गुरूंच्या फोटोचा एक अनुभव आला. तो त्या फोटोकडे पाहत होता. अचानक त्या फोटोतील बाबांनी त्याच्याकडे स्मित केले. मग त्याच्याकडे पाहत बाबा हसले. तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि त्याला वाटले, नित्यानंद मला आपल्याजवळ ओढून घेत आहेत की काय? मग त्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. कारण बोलता बोलता त्याने हे सांगितले होते की तो एक बुद्धिजीवी मनुष्य होता. म्हणून अशा प्रकारचा अनुभव बहुधा खरा असू शकत नाही. त्याने जेव्हा मला त्याबद्दल सांगितले तेव्हा मी म्हटले, तुम्ही स्वतःला बुद्धिजीवी कसे समजू शकता? तुम्ही तुमची बुद्धी गमावून बसला आहात. एखादा सामान्य मनुष्य तुमच्याशी बोलला असता तर ते ठीक एखादा सामान्य मनुष्य तुमच्याशी बोलला असता तर ते ठीक होते. परंतु जेव्हा एका महान सिद्ध पुरुषाचा फोटो तुमच्याकडे पाहून स्मित करतो, हसतो, तुमच्याशी बोलतो, तेव्हा मात्र तुम्ही त्यांच्याकडे पाठ फिरविता. मी फक्त एवढेच म्हणेन की तुम्ही फार दुर्दैवी आहात. काय म्हणतायत ते? जेव्हा एका महान सिद्ध पुरुषाचा फोटो तुमच्याकडे पाहून स्मित करतो, हसतो, तुमच्याशी बोलतो, तेव्हा मात्र तुम्ही त्यांच्याकडे पाठ फिरविता. मी फक्त एवढेच म्हणेन की तुम्ही फार दुर्दैवी आहात. तर इथे हे अनेक साधकांचे हेही अनुभव आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या फोटोंचे तर साधकांकडे खूप सारे अनुभव आहेत. तर त्या फोटोतून सगुण देहधारी महाराजसुद्धा बाहेर आलेले आहेत. या पद्धतीचे अनुभव आहेत, प्रत्यक्षात घडलेले अनुभव आहेत. तर हे सर्व काही आहे, होत असतं आणि आजही ते होत असतं. कालच मी यूट्यूबवरती, आता ते मला पूर्ण ऐकायचं आहे, स्वामी समर्थांचे एक शिष्य आहेत आणि आता ते सुद्धा खूप उच्च अवस्थेत आहेत. अत्यंत तरुण आहेत शिष्य त्यांचे. तर त्यांना सिद्धयोगी म्हणतात आणि त्यांचं यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज येऊ लागलेत त्यांचे. तर ते मला पूर्ण ऐकायचे. त्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या अनुभूती सांगितलेल्या आहेत की त्यांच्या घरातल्या भिंतीतून शंकर महाराज बाहेर आले. त्यांनी घेतलेली अनुभूती आहे ती आणि ती अनुभूती पूर्णतः त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे हे सत्य आहे आणि आजही त्या अशा अनुभूती साधकांना येतात. आणि हे कालच मी ऐकला, तो पूर्ण ऐकायचं मला 2 दिवस पूर्वी पण आई ऐकत होती. तर हे अनुभूती आहेत, ह्या सत्य आहेत आणि ह्यामध्ये पूर्णतः आध्यात्मिक विज्ञान सामावलेलं आहे. तर आणि शक्ती पूर्ण सामावलेली आहे. तर इथे ते सांगतायत की त्यामुळे जेव्हा फोटो पाहून सुद्धा अशा अनुभूती येऊ शकतात आणि त्या सत्य असतात. तर त्यामुळे ते साधक बुद्धिजीवी होते. त्यांना वाटलं की त्यांना मानसिक वाटतंय की काय, आणि त्यामुळे ते फोटो पाहून नित्यानंद बाबा त्यांच्याकडे पाहून हसतायत तर त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मान दुसरीकडे वळवली. तर बाबा मुक्तानंद म्हणतात की कोणताही सिद्ध पुरुषाचा फोटो आपण पाहतो आणि जर त्यातनं आपल्याला काही भावना येत असेल किंवा काही हालचाली दिसत असतील किंवा त्यातनं काही भाव, तर ते बघत राहणं आवश्यक आहे. त्याच्याकडे पाठ करणं हा कुठलाही प्रकारचा शहाणपणा किंवा बुद्धिचातुर्य नाही आहे. कारण तो फोटो कोणाचा आहे ह्यावर ते अवलंबून आहे. तो फोटो सिद्ध महात्म्याचा आहे, तर त्याच्यामुळे ते आपण ती शक्ती घेतली पाहिजे, हे ते सांगतायत. पुढे सांगतायत की निर्गुण वा निराकार परमसत्यावर माझा दृढ विश्वास आहे. निर्गुणोपासना मला फार प्रिय आहे, परंतु साधकासाठी काय चांगले आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे. मनुष्य आपल्या कानांनी जे काही ऐकू शकतो, आपल्या डोळ्यांनी जे काही पाहू शकतो, आपल्या मनाद्वारे ज्याबद्दल विचार करू शकतो, त्या गोष्टीचा स्वीकार करणे त्याला फार सोपे जाते. परंतु जे तुम्ही ऐकू वा पाहू शकत नाही किंवा ज्याबद्दल तुम्ही विचार करू शकत नाही, त्याचा स्वीकार करणे फार अवघड जाते.
सगुण योगाद्वारेच निर्गुणापर्यंत पोहोचता येते. चैतन्य कधीही नष्ट होत नाही. आता इथे ते सांगतात की फोटो किंवा पादुका ह्यांची आवश्यकता काय? कारण आपल्याला देहाला पाहण्याची सवय आहे. तर त्याच्यामुळे आपण न दिसणाऱ्या शक्तीला आपल्याला त्याच्यावरती प्रेम जडणं, त्याच्याशी एकरूप होणं अवघड होतं. तर त्याच्यामुळे जर फोटो असेल तर त्या फोटोशी एकरूप होता 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 आपण त्या शक्तीशी एकरूप होतो. आपल्या सद्गुरूंशी एकरूप होतो, आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होतो. त्यामुळे फोटोचा आधार किंवा पादुकांचा आधार घेणं आवश्यक असतं असं सांगतात. चैतन्य कधीही नष्ट होत नाही. नावे व रूपे बदलतात. चैतन्य कधीही नष्ट होत नाही. नावे व रूपे बदलतात. नित्यानंदांच्या मूर्तीला फक्त रूप किंवा आकार समजणे म्हणजे भ्रम आहे. तरीही त्या रूपाद्वारे ते भक्तांसाठी आणि शिष्यांसाठी प्राप्य आहेत. ज्या तत्वांपासून त्यांचे शरीर बनले आहे त्या तत्वांमध्ये त्यांचे शरीर विलीन होऊन जाते, परंतु सारतत्व नष्ट होत नाही. जे लोक असा विचार करतात की सारतत्व नष्ट होते, ते लोक सत्य जाणत नाहीत. एक योगी सगुणोपासक नसतो. त्याचे लक्ष असते निर्विकल्प समाधी. सगुणोपासना घेऊन जाते. मूर्तीकडे एकटक ध्यान लावून पाहता पाहता मन जेव्हा पूर्णतया स्थिर होते तेव्हा काय होते? आपण सगुण रूपात गुरूंची पूजा करतो, जेणेकरून आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी आणि आपल्याला प्रभावीपणे ध्यान करता यावे. ज्या योगे आपण यात्रेच्या अंतापर्यंत पोहोचू शकू. गुरूंची मूर्ती म्हणजे कोणते रूप वा आकार नसते, ती शुद्ध चैतन्य असते. ती सगुण व निर्गुणाच्या भेदापलीकडे आहे, कारण ती शुद्ध चैतन्य असते. मन व इंद्रियांच्या आपापल्या बलशाली मागण्या असतात. त्यांच्या अनुरूप त्यांना विषय हवे असतात. डोळ्यांना पाहायचेच असते. म्हणून गुरूंच्या मूर्तीची किंवा त्यांच्या सगुण रूपाची पूजा करणे चांगले. मन जेव्हा उच्च अवस्थेमध्ये पोचते तेव्हा ते सगुणाला निर्गुणात परिवर्तित करून टाकते. तर इथे अशा पद्धतीने सगुण गुरूंची मूर्ती असो किंवा फोटो असो, तर ते सर्व शक्तीने चैतन्यानेच भरलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीला तो फोटो वाटतो किंवा मूर्ती वाटते, परंतु नंतर त्या फोटोतलं चैतन्य जसं आपल्याला प्राप्त होऊ लागतं, त्या मूर्तीतून जसं चैतन्य आपल्याला प्राप्त होऊ लागतं आणि आपण अंतर्मुख होत जातो आणि आपल्या आत्मतत्वाशी आपण जोडले जातो आणि ते जोडलं जाणं हे कार्य ते फोटो आणि मूर्ती आपल्याला करत असते. आणि त्यामुळे ते जरी फोटो किंवा मूर्ती दिसत असले तरीसुद्धा ते चैतन्याने भरपूर असतं, भांडार असतं आणि ते फोटो मूर्ती आपणाला चैतन्याकडे घेऊन जातं. चैतन्याने आपल्या अंतरी असलेल्या चैतन्याशी एकरूप करून आपणाला चैतन्याची अनुभूती करवतं. तर आता आपण इथं थांबूया आणि उद्या आपलं पूर्ण होईल हे पुस्तक आणि मग आपण नंतर